की आजपासून मी कुठल्याही प्रकारचा वाईट व्यसन करणार नाही। श्रीरामपूर शहरात अहिल्यानगर पोलीस दल आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने नशामुक्त भारत अभियान अंतर्गत भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। श्रीरामपूर शहरातील बोरावकी कॉलेज येथे या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मोमक्का, श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले तसेच शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते। राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। यावेळी पोलीस अधीक्षक सुदर्शन मोमक्का यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व समजावून सांगितले। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला। दरम्यान श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या हस्ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला। तसेच श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांचाही सत्कार करण्यात आला। नशामुक्त भारत अभियानाच्या जनजागृतीसाठी काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर पोलीस दल आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या वतीने चित्रकला, रांगोळी आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यासोबतच श्रीरामपूर शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि आमदार हेमंत ओगले यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी विद्यार्थ्यांना ड्रग्ज म्हणजे काय तसेच अंमली पदार्थांपासून होणारे दुष्परिणाम याबाबत प्रश्न विचारून जनजागृती करण्यात आली। यानंतर उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी आणि शिक्षकांनी नशामुक्त भारत अभियानाची सामूहिक शपथ घेतली। सेवन कधीही करणार नाही आणि माझ्या परिसर समाजाला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील। मी व्यसनमुक्त, माझं श्रीरामपूर व्यसनमुक्त या ब्रीद वाक्यासाठी आजपासून मी कुठल्याही प्रकारचा वाईट व्यसन करणार नाही आणि दुसऱ्या कोणालाही करू देणार नाही। ड्रग्स फ्री श्रीरामपूर या नशामुक्ती अभियानाचा एक अभिनव असा उपक्रम आज श्रीरामपूरमध्ये सुरू होतोय। आजचा समारोप होतोय। मला पोलीस दलाचं, पोलीस प्रशासनाचं खरं मनापासून कौतुक करायचं, अभिनंदन करायचं आहे की पहिल्यांदा अशा प्रकारचं एक मोठं अभियान त्यांनी हातामध्ये घेतलंय। गेल्या आठवड्यामध्ये अहिल्यानगरमध्ये आपण एक अभियानाला सुरुवात केली आणि जो प्रतिसाद मुलांचा मिळतोय, तरुणांचा मिळतोय, निश्चितच ते कौतुकास्पद आहे। आज तरुणांनी जरा निश्चय केला नशामुक्त भारताचा, की जे अभियान आता आपले लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी सुरू केलेलं आहे, मला वाटतं त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आजच्या पिढीने हा जो संकल्प केलेला आहे, मला वाटतं निश्चितपणे त्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे। मी या ड्रग्ज फ्री श्रीरामपूर, नशामुक्त श्रीरामपूर अभियानाच्या करता माझ्या मनापासून शुभेच्छा। असं की अंमली पदार्थाचं सेवन करणं किती वाईट असतं, त्यातून आपलं स्वतःचं आणि कुटुंबाचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होतोय अशी अनेक उदाहरणं आहेत। मला वाटतं उद्याचे एक उज्ज्वल भारताला घडवताना त्याच्यामध्ये आपल्या देशाचं आणि आपल्या स्वतःचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी या अंमली पदार्थाच्या सेवन आपण करूच नाही, परंतु याच्यासाठी जे काही लोक प्रोत्साहन देत असतील, त्याचा काही व्यापार करत असतील, तर तो सुद्धा तातडीनं त्या संदर्भात माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाला जर देण्याचं काम केलं तर मला वाटतं आपल्याला ह्या मोहिमेला अधिक गती देता येईल। तरुणांवर ही जबाबदारी आहे आणि त्याने काम करावं असं माझी त्यांना विनंती आहे। पोलीस यांच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाची आज या ठिकाणी सुरुवात होत आहे। मागच्या 4-5 दिवसापासून त्यांनी खूप सुंदर पद्धतीने पूर्ण शहरामध्ये, कॉलेजमध्ये, पूर्ण गावांमध्ये जाऊन याची जनजागृती केलेली आहे आणि आज त्याचा समारोप या ठिकाणी बोरावकी कॉलेजमध्ये तालुक्यातील जी मुलं आहेत, जे युवक आहेत, त्यांना या ठिकाणी बोलून त्यांच्या
की आपल्या व्यक्तीला बसून घ्या पलीकडे. व्यसनमुक्त आपलं माझं गाव कोणतं व्हायला व्यक्ती पाहिजे. पलीकडं यासाठी जे अभियान केलंय त्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी फक्त लवकर सहभागी बसून घ्या. सहभागी व्हायला आलेलो आहोत. माझ्या तरुणांना ही विनंती कोणती असेल गर्दी आहे की मागं? व्यसनापासून दूर राहा, कारण व्यसनातून आपलं पूर्ण आयुष्याची बर्बादी होणार आहे. आपल्या या सर्व सगळ्या आपल्या मागचे मुलं, चॅनलच्या चला माध्यमातून मागे लवकर. आपल्याला विनंती की याच्या बाबतीत जास्तीत जास्त जनजागृती झाली पाहिजे, कारण व्यसनामुळे पूर्ण पिढ्या बर्बाद होत आहेत. शिक्षकांना आजचं हे विनंती आहे अभियान आपल्या. खरोखर मागची मुलं महत्त्वाचं गप्पा आहे. गप्पा याला माझ्याकडून शुभेच्छा. कोणत्याही स्वरूपात, मग तो वासाने असो, खाण्यातून असो, पिण्यातून असो, आपल्या शरीरात गेल्यावर आपल्या शरीरावर आणि आपल्या मनावर जो ताबा मिळवतो त्याला ड्रग्ज म्हणतात. मग तो काही असो, आपल्या शरीरावर जो ताबा मिळवतो, आपल्या मनावर जो ताबा मिळवतो त्याला ड्रग्ज म्हणतात. मला फक्त 2-3 मुलांनी फक्त सांगावं, या ड्रग्ज घेतल्याचे दुष्परिणाम काय. आपली स्पर्धा त्यावरच आहे. ज्याला येत आहे त्याने फक्त उभं राहून सांगावं, जागेवरूनच सांगावं याचे दुष्परिणाम काय. घेतल्याने किंवा ज्याला ड्रग्जच्या अधीन जो झाला त्याला ड्रग्ज मिळालं नाही तर हे सर्व प्रकार त्यामधून नक्की होत असतात. सर्व मंचावरील मान्यवर, उपस्थित शहरातील नागरिक, मी या ठिकाणी सांगू इच्छितो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार दरवर्षी 36 लाख लोकांचा मृत्यू नशापानी म्हणजे मद्यपानामुळे होतो आणि 6 लाख लोक ड्रगच्या अतिसेवनामुळे मरण पावतात. हा फक्त रिपोर्टेड आकडा आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं लोक ड्रगच्या आहारी गेल्यामुळे मरण पावतात आणि म्हणून आपण यापासून जर आपलं जीवन सुरक्षित ठेवायचं असेल, आपल्याला सुरक्षित राहायचं असेल तर यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. आणि या पार्श्वभूमीवर फक्त पोलीस विभाग ही जबाबदारी पेलण्यास समर्थ असला तरी सुद्धा आपल्या परिसरातील शाळा, आपल्या परिसरातील महाविद्यालय यांची सुद्धा ही एक मोठी जबाबदारी आहे. आपल्या शाळा, आपले कॉलेज, आपलं महाविद्यालय हे ड्रग विक्रीचा अड्डा बनता कामा नये. ड्रग्ज या ठिकाणी विकली जाता कामा नये. ड्रग्ज पेडलरला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या शाळेत, आपल्या महाविद्यालयामध्ये एंट्री मिळता कामा नये. या दृष्टीनं सर्व शालेय प्रशासनाने सुद्धा व सर्व प्राध्यापकांनी, मुख्याध्यापकांनी लक्ष देणं गरजेचं आहे, असं या ठिकाणी पोलीस अधिकारी म्हणून मी सांगू इच्छितो. याशिवाय दुसरं एक, या ठिकाणी बहुसंख्येनं मुली आहे. मी या मुलींना विचारू इच्छितो की जर आपल्याला काही इमर्जन्सी फोन करायचा असेल, कुणी मुलं मुली असं ड्रग्ज घेत असतील तर आपण कोणत्या पोलीस इमर्जन्सी नंबरवर फोन करावा. मला कोण सांगेल पोलीसचा इमर्जन्सी नंबर काय आहे? किती? तू सांग. 12. व्हेरी गुड. या ठिकाणी तिच्यासाठी सर्व एकदा टाळ्या वाजूया. मी सर्व विद्यार्थिनींना सांगू इच्छितो की आपल्याला अशा ड्रग्ज रिलेटेड जर आपल्या कुटुंबात कोणी ड्रग्जचं सेवन करत असेल, आपल्या भावाला, बहिणीला जर कोणी या ड्रग्जच्या नादी लावत असेल, आपल्या शालेय परिसरामध्ये जर कोणी ड्रग्ज विक्रीसाठी येत असेल तर आपल्या सर्वांसाठी 112 हा शासनाकडून जाहीर झालेला हेल्पलाईन नंबर आहे आणि या नंबरवर 10 मिनिटाच्या आत पोलीसचा रिस्पॉन्स मिळतो. ड्रग्ज रिलेटेड असो, अन्य काही मुलींची काही तक्रार असो, आपण नक्की या डायल 112 या नंबरवर आपल्या फोनवरून कधीही कोणत्याही वेळी रात्री बेरात्री फोन करून नक्की आपण याची मदत घेऊ इच्छिता. सर्व शाळांना या अभियानामध्ये सामील करून घेण्याचा उद्देश हा आहे की व्हिक्टर ह्युगो नावाचा शिक्षण तज्ञ सांगतो की जगातली एक चांगली शाळा जगातला एक तुरुंग कमी करतो. थोडक्यात माझी इच्छा अशी आहे, आपल्या प्रशासनाची, शासनाची, आपल्या पालकमंत्र्यांची इच्छा अशी आहे की तुरुंग कमी हो अथवा ना हो, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये ड्रगच्या आहारी जाऊन तुरुंगात जाणाऱ्यांची संख्या मात्र नक्की कमी झाली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं मला वाटतं हा आजचा जनजागृती अभियान हा कार्यक्रम आहे. मला वाटतं नशेची सुरुवात ही विनाशाची सुरुवात असते. जर आपण कोणत्याही तऱ्हेची नशा करत असू तर 100% आपला विनाश ठरलेला आहे. मग तो कोणत्याही वेळी होऊ शकतो, कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो. आणि त्यामुळे मला वाटतं आज आपण या ठिकाणी ही नशामुक्तीची शपथ घेणार आहोत. आपण सर्वजण या ठिकाणी ही शपथ तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करूया. नक्की येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं श्रीरामपूर, आपलं अहिल्यानगर ड्रग्ज फ्री झाल्याशिवाय राहणार नाही. हीच आपल्या पालकमंत्र्यांची, आपल्या मुख्यमंत्र्यांची आणि आपल्या शासनाची इच्छा आहे. कार्यक्रमानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नशामुक्ती जनजागृती रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही रॅली RBNB कॉलेजपासून सुरू होऊन सिद्धार्थनगर, रेल्वे पूल अंडरपास, नेवासा संगमनेर रोड, महात्मा गांधी पुतळा, नगरपालिका रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संगमनेर नेवासा रोड, बस स्थानक या मार्गाने मार्गक्रमण करत पुन्हा RBNB कॉलेज येथे पोहोचली.
रॅलीमध्ये श्रीरामपूर शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, पोलीस अधिकारी, पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. नशेला नकार, उज्ज्वल भविष्याला होकार असा संदेश देत विद्यार्थ्यांनी संपूर्ण शहरात नशामुक्तीचा जागर केला. रॅलीनंतर सहभागी विद्यार्थ्यांसाठी RBNB कॉलेज येथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.